हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण तामस त्याग आणि राजस त्याग याचं चिंतन आपण केलं. आता हा जो श्लोक क्रमांक 9 यामध्ये सात्विक त्यागाबद्दल भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि यामध्ये एक सिद्धांत जो काही आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. श्लोक असा आहे. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विको मतः. श्लोक क्रमांक 9 अध्याय क्रमांक 18. हे अर्जुना, जे नियत म्हणजे उचित आहे, विहित करणीय असलेले असे सर्व कर्म करणे हेच कर्तव्य आहे या भावनेने, अर्थात कुटुंब समाज देशाप्रती जबाबदारीच्या जाणीवेत राहून सेवाभावनेने कर्तेपणामुळे येणाऱ्या संबंधाचा त्याग करून आसक्ती व फलाकांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात. केवळ कर्तव्य म्हणून करावयाचे कर्म करण्यात कोणती फलासक्ती नाही, क्रियाजन्य सुखभोग नाही, कीर्तीची अपेक्षा नाही आणि हे सर्व कर्म प्रमाद, आळस, उपेक्षा, उदासीनता इत्यादी दोषरहित होऊन तत्परता उत्साहपूर्वक सेवाभावनेने केले असता कर्त्याचा त्या कर्माशी संबंध विच्छेद होतो व ते कर्म बंधाची उत्पत्ती करीत नाही. असे कर्म केले जाते तो सात्विक त्याग आहे. कर्त्याचा कर्माशी संबंध राहिलेला नसल्याने हा त्याग झाला आहे. वरील सिद्धांत भारताचे माजी राष्ट्रपती सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ श्री सर्वपल्ली राधाकृष्णन पुढील प्रमाणे सोपा करून सांगत. गीता डज नॉट टीच रिनन्सिएशन ऑफ कर्मा बट टीचेस रिनन्सिएशन इन कर्मा. म्हणजे गीतेमध्ये कर्माचा संन्यास सांगितला नसून कर्मात संन्यास अर्थात कर्म करताना कर्मापासून संबंध विच्छेद म्हणजे संगम त्यक्त्वा सांगितला आहे. एकनाथ महाराज सात्विक त्याग स्पष्ट करताना त्याची सांगड संतुष्टतेशी पुढील प्रमाणे घालतात. न करिता अति आटाटी म्हणजे आटापिटा, यथा लाभे सुखी पोटी, या नावगा निज संतुष्टी जान जग जेठी उद्धवा. अध्याय क्रमांक 25 ओवी क्रमांक 61. जे मिळाले जीविके भाग, त्यातही सत्पात्री दानयोग, विषय ममता सांडणे सांग, त्या नाव त्याग उद्धवा. पुढची ओवी 62 क्रमांकाची. फलाची आसक्ती न ठेवता त्याग करणे सोपे होण्यासाठी स्वतःच्या ठिकाणी संतुष्ट असणे आवश्यक आहे. आता आपण श्लोक पाहिला, त्यावरचं चिंतन पाहिलं आणि माऊलींनी त्यावर केलेल्या ज्या रचना आहेत त्या रचना आता आपण पाहणार आहोत. पहिली रचना, पहिली ओवी साधना सांगणारी आहे. तरी स्वाधिकाराचे निनावे, जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. काय अर्थ आहे? आपल्या अधिकाराप्रमाणे म्हणजे
वर्णाश्रम धर्मानुसार कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक पार्श्वभूमीप्रमाणे जे कर्म स्वाभाविक रीतीने म्हणजे कर्तव्यरूपाने आपल्या वाट्याला आलेले आहे ते कर्म संबंधित शास्त्र अर्थात आध्यात्मिक अथवा व्यावहारिक नीती वेदविधीचा आदर ठेवून यथासांग आचरतो. किंबहुना सर्व कर्म वेदशास्त्राद्वारे शृंगारून तो आचरतो. वेद व शास्त्राप्रमाणे कर्म तपासून निर्धारित करून तो ते कर्म आचरतो हा त्याचा भावार्थ. पुढची ओवी अशी आहे. परी हे मी करीतो असे ऐसा आठवू त्यजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाची ये. 201. परंतु हे कर्म तो करतो आहे अशी कर्तेपणाची आठवणही त्याच्या मनाने टाकून दिली आहे. अर्थात फलाच्या आशे अपेक्षेवर त्याने पाणी सोडलेले असते. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण होती. 202. आईची सेवा आशा अपेक्षा कामना रहित होऊन करावयाची असते. आईचा अपमान अवज्ञा करणे तसेच आईकडून कुठलीही कामना म्हणजे इच्छा अपेक्षा ठेवणे या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधःपतनाला कारणीभूत होतात. जो उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला तोच माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत सज्जनांच्या सभेत स्वतःचे गुरु श्री निवृत्तीनाथांच्या समक्ष केला आहे. 17व्या अध्यायाचे विवेचन करून झाले आहे आणि हा अध्याय 18वा आहे. शरीर इंद्रिये कर्म या सर्व अनात्म वस्तूशी आसक्तीच काय संगही सोडण्याचा उपदेश वारंवार करून झालेला आहे. अशा परिस्थितीत माते संबंधाने कामना या शब्दाचा अर्थ इच्छा अपेक्षा असाच होतो. तरी दोन्ही ये त्यजावी मग माताची ते भजावी वाचोनी मुखाला वाढावी गायची सगळी. या दोन्ही गोष्टी टाकाव्यात आणि मग भक्तिभावाने आईची निरपेक्ष व प्रेमाने सेवा करावी. एरवी गायीचे फक्त मुख अपवित्र म्हणून सगळी गायच वाळीत टाकावी की काय. आवडतीये ही फळी असारे साली आठोळी त्यासाठी अवगळी फळाते कोणी. आपल्या आवडत्या फळात साल आणि कोय ही दोन्ही असार आहेत म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग नाही. या दोन असार गोष्टी करता सर्व फळाचा कोणी त्याग करतो काय तर अजिबात नाही. त्या असार गोष्टी सोडून देऊन बाकीचं त्यामध्ये जो सार आहे जो रस आहे त्याचा आपण नेहमी काय करत असतो आस्वाद घेत असतो. पुढच्या भूमीमध्ये माऊली साधना सांगतात आणि श्लोकामध्ये संगम त्यक्त्वा हा जो पदच्छेद आहे त्यावर अनुसरून ही ओवी रचना केलेली आहे. तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. 205. त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान व कर्मफलाचा आस्वाद घेण्याची वृत्ती या दोन्हीचे नाव कर्माचा बंध हे आहे. या दोन गोष्टी मोक्षरूपी आवडत्या फळात कोय व स्वालीप्रमाणे असार आहेत तरी त्यांचा त्याग करून मोक्षरूपी फळ चाखावे. पुढची ओवी अशी सांगतात. तरी या दोहीच्या विखी जैसा बापू ना तळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. 206. घरातील लेकीचे अस्तित्व बापाच्या मनात कुठलाही वासनारूपी बंध निर्माण करीत नाही. तसे कर्तृत्व
अभिमान व फलाची इच्छा या दोघांचा त्याग करून जे कर्म केले जाते ते कर्मबंध निर्माण करीत नाही. लेकीचा स्पर्श नात्यातील पवित्रतेमुळे वासनारूपी बंधाची निर्मिती होऊ देत नाही. त्याप्रमाणे सात्विक त्याग बंधाची निर्मिती होऊ देत नाही. तसेच वेद, शास्त्र, नीतिविहित क्रिया, कर्तव्य, कर्म, उपासना, जबाबदारी पार पाडित असताना शारीरिक परिश्रम होत आहेत म्हणून दुःखी होत नाही. हा तो त्याग तरुवरु जोगा मोक्ष फळे ये थोरू सात्विक ऐसा डगरू यासीच जगी. 207. मोक्षरूपी मोठे फल देणारा हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे. हा सात्विक त्यागाचा मार्ग कर्मयोग या नावाने जगात प्रसिद्ध आहे. आता जाळोनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे फळ त्यागोनी कर्म तैसे त्यजिले जेने. बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे त्याप्रमाणे त्याने फलाचा त्याग करून कर्माचा त्याग साधला आहे. लोह लागत खेवो परीसी धातूची गंधी काळीमा जैसी जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. 209. लोखंडाला परीस लागता क्षणी लोखंडाचा गंज व लोखंडपणा म्हणजे काळेपणा जातो. त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक त्यागाने नाहीसे होतात. पुढच्या 20 सिद्धांत सांगतात माऊली. मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. 210. आणि त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मबोधाचे डोळे उघडतात. आत्मबोध जागृत होतो. आत्मबोध प्रतीतीला येतो. मृगजळाची अवस्था संध्याकाळी जशी होते कशी होते? हरणाला पळण्यासाठी प्रवृत्त करण्यास जशी असमर्थ होते. पुढच्या ओवीमध्ये अनुभव सांगतात माऊली. तैसा बुद्ध्यादिका पुढा असतु विश्वाभासु हा एवढा तो न देखे कवनी कडा आकाशू जैसे. तसेच आकाश जसे चोहीकडे सर्वव्यापी असूनही कुणालाही पाहत नाही. विश्वाला व्यापूनही निर्लिप्त असते. विश्व आकाशात लिप्त करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी यांच्या पुढे जो एवढा मोठा विश्वाचा पसारा आहे तो आत्मबोध जागृतीमुळे आता मिथ्यत्वाने प्रतीतीस येतो व आत्म्यास लिप्त करीत नसल्याचा अनुभव येतो. पुढचा श्लोक असा आहे. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 10. काय म्हणतात? सात्विक त्याग करणारा केवळ सत्वगुणाने व्यापलेला अकुशल कर्माचा म्हणजे शुभ कर्माचा, अशुभ कर्माचा, ज्या कर्मामुळे मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही व स्वर्ग नरक पुनर्जन्मादी प्राप्त होतात अशा कर्माचा द्वेष करीत नाही. अकुशल म्हणजेच अशुभ, व कुशल कर्माच्या म्हणजे शुभ कर्माच्या, मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही असा सर्व संशयरहित बुद्धिवान म्हणजे ज्ञानी खरा त्यागी होय. शुभकर्माचे आचरण करावे पण आसक्तीपूर्वक नव्हे व अशुभ कर्माचा त्याग करावा पण द्वेषपूर्वक नव्हे. अर्थात राग म्हणजेच आसक्ती व द्वेष या दोन्हीचाही त्याग करावा. यावर माऊलीची जी रचना आहे त्यामध्ये साधना सांगतायत माऊली. मनोनी प्राचीनाचेनी बळे आली कृत्ये कुशला कुशले तिये व्योमा अंगिया भाळे
जिराली जैसी. 212. आकाशाच्या अंगी जसे ढग विरून जातात त्याप्रमाणे पूर्वजन्माच्या संचिताच्या बळाने कुशल अकुशल कृत्ये म्हणजे प्रतिकूल अनुकूल घटना विषय शुभाशुभ कर्मे प्राप्त झाली असता तैसी तयाची दिठी कर्मे चोखाळली किरीटी मनोनी सुख दुःखी उठी पडे ना तो. 213. परिणामस्वरूप सुखाने उत्कर्षित होणाऱ्या आवेगास व परिणामस्वरूप दुःखाने अपकर्षित होणाऱ्या आवेगास तो प्राप्त होत नाही. ही डज नॉट एक्सपिरियन्स हायज ऑर लोज. तेने शुभकर्म जाणावे मग ते हर्षे करावे का अशुभा लागी होवावे द्वेषियाना. 214. त्याच्याकडून शुभकर्म जाणावे आणि हर्षितून त्या आवेगात ते कर्म करावे असे होत नाही, अथवा अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा असेही होत नाही. आता पुढच्या ओवीमध्ये माऊली अनुभव सांगतात. तरी या विषयीचा काही तया एकूही संदेहो नाही, जैसा स्वप्नाच्या ठाई जागिनलिया. 215. जागे झाल्यावर स्वप्नात अनुभवलेल्या सुखात व दुःखात मिथ्यत्व जसे सारखेपणाने कळते त्याप्रमाणे शुभाशुभ कर्माविषयी निस्संदेहपणे आवेगरहितता म्हणजे समबुद्धी अनुभवास येते. जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखाबद्दल जशी निर्लेपता अनुभवास येते त्याप्रमाणे शुभाशुभ कर्माविषयी निस्संदेहपणे निर्लिप्तता सात्विक त्यागाने अनुभवास येते. पुढच्या ओवीत पावली सिद्धांत सांगतात. 216 आणि 217. मनोनी कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता नेने तो पंडू सुता सात्विक त्यागो. 216. स्वरूपावस्थेतील पुरुष कर्म आणि मी त्याचा करता अशी द्वैतभावाची वार्ता देखील जाणत नाही. कर्तेपणाच्या संबंधाने आसक्तीरहितता म्हणजे देहांकार व कर्तृत्वहंकार यापासून रहितता, तसेच भौतिक सुख, द्रव्य, सत्ता, कीर्ती, कौटुंबिक प्रेम, स्वर्ग इत्यादी संबंधात फलप्राप्तीची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह, लोभ, कामना, आसक्ती याची या सर्वांची रहितता आणि शुभा अशुभ कर्माबद्दल सुखदुःख आवेगरहित समता ही साधना कर्त्याशी असलेल्या कर्माच्या संबंधाचा विच्छेद करते, कर्मसंबंधाची निर्मिती थांबवते. कर्म आणि मी त्याचा करता अशी द्वैतभावाची वार्ता ज्यामुळे संपुष्टात येते म्हणजे स्वरूपावस्था ज्यामुळे प्राप्त होते तोच सात्विक त्याग होय. पुढची ओवी अशी आहे. ऐसेनी कर्मे पार्था त्यजली त्यजिती सर्वथा अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी. 217. अर्जुना, अशा रीतीने म्हणजे सात्विक त्यागाने कर्मे त्यजली म्हणजे टाकली असता ती पूर्णपणे सर्वार्थाने टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता म्हणजे राजस तामस त्यागाने टाकली असता जीव अधिकच बांधला जातो. यानंतरचा श्लोक क्रमांक 11. आणि काय म्हणतात भगवंत. नहि देहभृतां शक्यं त्यक्तुं कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. सर्व कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधाऱ्यास शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. आणि त्यासाठी
आपण श्लोक क्रमांक 5 आणि अध्याय क्रमांक 3 पाहणार आहोत. कर्मयोगाच्या या अध्यायामध्ये काय म्हणतात भगवंत, सिद्धांत सांगतात या श्लोक क्रमांक 5 मध्ये. अध्याय 3. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हवशः कर्म सर्व प्रकृतेर्जर्गुणे. अर्थात निस्संशयपणे कोणी मनुष्य कोणत्याही वेळी एक क्षण देखील कर्म न करणारा असा राहत नाही. कारण सत्वरजतम हे प्रकृतीचे गुण प्रकृती पराधीन असलेल्या सर्व प्राणीमात्राकडून कर्म करवितात. आता त्यावर माऊलींनी ज्या रचना केलेल्या आहेत त्यातली आपण ओवी क्रमांक 53 बघणार आहोत. सिद्धांत सांगतात माऊली. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, ते चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. वस्तुतः प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी यांच्याशी जोपर्यंत जीव मी म्हणून एकरूप असतो तोपर्यंत जीवास प्रकृतीचा आश्रय अर्थात संग म्हणजे संबंध आहे. तोपर्यंत मी कर्माचा त्याग करीन किंवा कर्माची उभारणी मांडणी करीन हे म्हणणे अज्ञान आहे. कर्माची उभारणी ज्या ज्या क्रियेद्वारे होत असते त्या सर्व क्रिया, ज्याला चेष्टाही म्हणता येईल, इंद्रियाच्या हालचाल्याही म्हणता येईल, स्वभावताच प्रकृती कार्य असलेल्या सत्वरजतम या 3 गुणाच्या अधीन असतात. प्रकृतीचे कार्य असलेल्या इंद्रियाच्या हालचालींचा म्हणजे क्रियांचा समूह म्हणजे कर्म. अर्थातच हे कर्म प्रकृतीचा भाग असते. प्रकृतीच्या स्वभावानुसार आकारात येत असते हा त्याचा भावार्थ. जीवनमुक्तावस्थेत आत्मा अधिष्ठान म्हणून प्रतीतीस येत असतो. तत्पूर्वी असलेल्या जीवदशेत जीव प्रकृतीच्या आश्रयाने असतो. प्रकृती अधिष्ठान म्हणून प्रतीतीस येत असते. म्हणून माऊली म्हणतात, जीवदशेत प्रकृतीच्या आश्रयाने असलेल्या व्यक्तीद्वारे मी कर्माचा त्याग करतो, तसेच मी कर्माची उभारणी करतो असे जे म्हटले जाते ते दोन्हीही अज्ञान आहे. आणि यानंतर आपल्याला ओवी क्रमांक 59 याच अर्थाची आहे त्याचं चिंतन करायचं आहे. यामध्ये माऊली महत्त्वाचा सिद्धांत मांडतात. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. एकामुळे दुसरी, एकीतून दुसरी गोष्ट घडत जाणे, परिवर्तन होत जाणे, कर्म सुरू राहणे हा प्रकृतीचा गुण म्हणजे स्वभाव आहे. हाच स्वभाव प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर मन बुद्धीचा आहे. हाच स्वभाव शरीर मन बुद्धीचे एकरूप असलेल्या मीचा आहे. अशा प्रकारे कर्माबाबतची मीची पराधीनता निपजलेली आहे. अशा प्रकारे मी हे कर्म करतो ही धारणा मुळात मोकळे म्हणजे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थ वाहत असते. प्रस्तुत ओवी लेखकाच्या आवडीची आहे असे त्या ठिकाणी नोंद करून ठेवली आहे त्यांनी. वस्तुतः रिकामे असलेले अंतःकरण म्हणजे संकल्प विकल्परहित म्हणजेच नामरूप विचाररहित म्हणजेच वृत्तीरहित असलेले मन अर्थात चित्त म्हणजेच चिदाकाश. मी करता मी भोगता आहे ही धारणा उगीचच धरून असते म्हणजे वागवीत असते. आणि माऊलींनी ते पुढे अतिशय छान पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 47 जो अत्यंत प्रसिद्ध असा कर्मयोगाचा महत्त्वाचा सिद्धांत ज्यात सांगितलेला आहे तो श्लोक मी वाचतो. कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मास्ते संगोस्त कर्मणी. तुझा अधिकार फक्त कर्म म्हणजे तेही करणीय असलेले, कर्तव्य असलेले, सेवा इत्यादी कर्म करण्याचा आहे. कर्मफलावर कधीही तुझा अधिकार नाही. कर्मफल प्राप्त होण्याला तू कारण म्हणजे हेतू होऊ नकोस. तसेच कर्मफलाशी असलेला संबंध सोडून द्यावयाचा आहे. म्हणून आळस, प्रमादाने करणीय कर्तव्य, सेवा इत्यादी कर्म न करण्याविषयी तुझी आसक्ती म्हणजे प्रवृत्ती असू देऊ नकोस. संपत्ती, सत्ता, कीर्ती, स्त्रीपुत्रादी संबंधाने अनुकूलता प्राप्त करून घेणे या हेतूने कर्माशी जसा संग म्हणजे संबंध नको, तसेच कर्म न करण्याशीही संग म्हणजे संबंध नको. मनुष्येतर योनीमध्ये कर्म करण्याचे स्वातंत्र्य नाही. कर्म करणे व कर्मफल प्राप्त होणे हे दोन्ही मनुष्येतर योनीमध्ये भोगणेच आहे. फक्त मनुष्य योनीमध्ये कर्म करण्याच्या स्वातंत्र्यासोबत फलेच्छा त्यागून कर्मफलाशी संबंध सोडून देणे, निर्लिप्त होणे शक्य आहे. यामुळे पापपुण्याची निर्मिती थांबून जन्ममरणाचे स्वर्ग नरक मनुष्य योनीचे चक्र संपते. तसेच आत्मानुभूतीद्वारे अलौकिक आनंदाची प्राप्तीही होते. साक्षीभाव जोपासून देहांकार व कर्तृत्वहंकार सोडून देऊन संबंधित शास्त्राद्वारे तपासून घेतलेले स्वतःच्या वाट्याला आलेले विहित करणीय कर्म दक्षतेने, जबाबदारीने, कर्तव्यभावाने निवृत्तीच्या पायावर, प्रवृत्ती आतून पूर्ण निवृत्ती व बाहेरून समग्रतेने प्रवृत्ती या पद्धतीने केल्याने द्वंद्वरहितता प्राप्त होते व कर्मफल प्राप्तीला कारण म्हणजे हेतू होणे संपते. कर्मयोगाचे विज्ञान सांगणारी अध्याय क्रमांक 3 मधील ओवी क्रमांक 69 अशी आहे. देखे फळाची आशा आचरे कामकू जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. हे पहा, एकदा उचित करणीय कर्म निर्धारित केल्यानंतर फलाची इच्छा करणारा व्यवहारी पुरुष फलाशेमुळे सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐहिक उन्नती प्राप्त्यर्थ जसा स्वतःचा फायदा जास्तीत जास्त म्हणजे ऑप्टिमाइज करण्याच्या हेतूने 100% समग्रतेने रस घेऊन दक्षतेने, कार्यक्षमतेने सर्व सामुग्रीची जोड लावून कर्मामध्ये स्वतःचे सर्व व्यावहारिक ज्ञान व कौशल्य म्हणजे मॅनेजमेंट स्किल लावून जसा कर्मावर भर देतो. माऊलीचे शब्द काय आहे? कर्मी भरू होवावा तैसा. अशा रीतीने कर्माचे आचरण निरीच्छ विद्वानाने करावे. आसक्त व्यवहारी व्यक्तीच्या कर्म करण्याची सर्व विशेषणे मुद्दाम दिली आहेत व ती स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वार्थासाठी जशी आवश्यक आहेत तशीच ती स्वतःच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशन, समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे या सर्व क्रिया विशेषणांनी युक्त होऊन कर्म करणे कर्मयोगाला अभिप्रेत आहे. फरक इतकाच की केंद्रबिंदू मी व माझे कुटुंबीय इतका संकुचित न ठेवता पूर्णतः व्यापक करावयाचा आहे. समाज, देश, पृथ्वी आणि विश्व असा किमान पक्षी स्वतःची नोकरी, व्यवसायाची सत्ता, कार्यक्षेत्र जेथपर्यंत पोचते तेथपर्यंत सर्व लोकांचे हित, जबाबदारी स्वीकारून जोपासावयाचे आहे. त्यासाठी चित्तात सतत सजगता व साक्षीभाव जोपासावयाचा आहे. कशाच्या तरी बाबतीत सजगता, कशाच्या तरी बाबतीत साक्षीभाव असे नको. शुद्ध सजगता,
शुद्ध साक्षीभाव सोबतीला रोजचा ध्यानाभ्यास हवाच. शुद्ध सजगता व साक्षीभाव जोपासण्यासाठी जबाबदारीची जाणीव व श्वासाचे अनुसंधान म्हणजे सोहमभाव खूप मदतीचे ठरते. ही साधना आत्मानुभूतीसाठी शीघ्र फलदायी आहे. म्हणून माऊली म्हणतात, कर्मी भरभोवावा तैसा निराशाही. म्हणजे निरिश्च पुरुषाने मेघवृंदाच्या वृष्टीप्रमाणे पुष्कळ कर्म करावे. उपरोक्त सर्व क्रिया विशेषणांनी युक्त असे जनहिताचे फलाकांक्षारहित कर्माचरण व सोबतीला श्वासानुसंधानासह प्रखर साक्षीभाव ही जोडी म्हणजे जोडगोडी कर्तृत्वहंकारी मी व पाहणारा मी अर्थात आत्मा यांना वेगळे करते. इंद्रिये इंद्रियांच्या ठिकाणी त्यांच्या क्रिया करून कर्माची उभारणी होत आहे व आत्मा त्या उभारल्या जाणाऱ्या कर्माशी संबंधरहित होऊन पाहत आहे असा अनुभव सुरू होतो. ही साधना अशा रीतीने दोन्ही अनुभूती एकाच वेळी म्हणजे साथ सायमल्टेनियसली मिळवून देते. हा अनुभव ज्या क्षणी सुरू होतो त्या क्षणी शरीर खूप हलके झाल्याचे म्हणजे ओझे उतरवून ठेवल्यासारखे अनुभवास येते व त्यासोबत आत्म्याचा अत्यंतिक आनंद सुरू होतो. हा अनुभव अगदी टळटळीत असतो. आत्मानुभूतीची प्राप्ती होण्याचे असे हे लेखकाने स्वतःच्या अनुभवलेले कर्मयोगाचे विज्ञान आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे आणि त्याकरता सिद्ध मंत्र माझी माऊली.